नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत कामकाड वेग। तर बघा, कामकाड वेगवर तुम्हाला प्रत्येक एक्झामला 1 ते 2 क्वेश्चन नेहमी असतात। तर बघा, आपल्याला थोडे हाय लेवलचे क्वेश्चन बघायचे आहेत आज। तर बघू आजचा प्रश्न काय आपला आणि तो कसा सॉल्व्ह करायचा आहे ते पण सांगेल। बघा, 6 कामगारांना 30 टेबल बनवण्यासाठी 15 दिवस लागतात, तर 8 कामगारांना 40 टेबल बनवण्यासाठी किती दिवस लागतील? हा प्रश्न केला गेलाय। याला बघा कसं सॉल्व्ह करायचं आपल्याला। कामगार किती आहेत मित्रांनो? 6, म्हणजे इथं कामगारचं मी का लिहितो, कामगार आहेत आपले 6। त्यानंतर टेबल, किती टेबल बनवतायत ते? 30 टेबल बनवतायत। त्यानंतर त्यांना किती दिवस लागतायत 30 टेबल बनवण्यासाठी? 15 दिवस लागतायत। आता खाली ते जाणार, कारण की लागतात, तरच्या पुढं जे असेल ते बघायचं। तर काय काय दिले तुम्हाला बघा, 8 कामगार, तर या कामगारच्याच खाली लिहा 8 कामगार। त्यानंतर टेबल किती बनतात मित्रांनो? 40 टेबल, तिथं काय येईल 40 टेबल। आणि इथं आपल्याला काय काढायचे त्यांचे दिवस, म्हणजे इथं क्वेश्चन मार्क। तर हा प्रश्न आपण कसं सॉल्व्ह करू बघा। करायचं काय, जिथं तुम्हाला दोघं कामगारांचं काम दिलं असेल, आता काम काय, त्या कामगारांचं काम असं आहे की ते टेबल बनवतात। काय बनवतात? टेबल। तर या कामगारांचं काम आहे टेबल बनवणे। तर जर दोघं कामगारांचं दोघं काम दिलं असतील, म्हणजे इथं 30 दिवस आहे आणि इथं 40 दिवस आहे, तर लक्षात घ्या याला करायचं व्यस्त। व्यस्त करणं म्हणजे काय की हा 40 वरती जाईल आणि 30 खाली येईल, म्हणजे संख्या उलट सुलट करणं, याला जे म्हणतात व्यस्त करणं। मग आपण काय करू, पहिले कामगार किती आहेत? 6 कामगार आहेत। त्यानंतर 40 तुमचा कुठे जाईल? वरती जाईल। आणि इकडे दिवस किती तुमचे? 15 दिवस, म्हणजे तो सर्व गुणाकारमध्ये ठेवायचं आपल्याला। त्यानंतर बघा, जे आपण व्यस्त केलं होतं काम, तर किती दिवस होते पहिले कामगारांचे? 30 टेबल होते, तर 30 टेबल आपण खाली आणलं आणि गुणाकार मध्ये काय राहिलं तुमचे? दुसरे कामगार किती आहेत? 8, तिथं 8 लिहिला। आता आपण करू याची काटाकाटी, म्हणजे तुम्ही एक सिंपल मध्ये लक्षात घ्या। हा पहिले कामगार मी 6 घेतले, दिवस घेतले 15, त्यानंतर फक्त टेबल जे आहे दोघांचं काम व्यस्त केलं, म्हणजे खालती वरती गेलं, 40 वरती गेला, 30 खाली आला आणि राहिला 8, हा 8 घेऊन आलो। इथं काटाकाटी करा, 8 1 8, 8 पंचे 40, ओके। त्यानंतर 15 1 15, 15 दुने 30, राहिला तुमचा 2 ने 6 ला भाग जाईल, 2 1 2, 2 त्रिक 6, यांच्या काय होईल? गुणाकार, 3 5 15। म्हणजे मित्रांनो, म्हणजे हे 8 कामगारांना 40 टेबल बनवण्यासाठी किती दिवस लागतील? 15 दिवस लागतील। आरामाने तुम्ही हा प्रश्न सॉल्व्ह करू शकता। हा, तर मित्रांनो आपण आता दुसरा प्रश्न बघू, ओके। पहिला प्रश्न तुम्हाला समजला असेल, काय की जेव्हा दोघं कामगारांचं तुम्हाला काम दिलं असेल, मग ते टेबल बनव, खुर्च्या बनवा, काही बी बनवत असेल, तर तुम्हाला ते पद काय करावं लागतं? व्यस्त करावं लागतं। आता पुढच्या याच्यातलाच प्रश्न आपण बघणार आहोत। तर बघा, लक्षात घ्या, 10 कामगारांना 20 टेबल बनवण्यासाठी 8 दिवस लागतात, तर 5 कामगार 20 दिवसात किती टेबल बनवतील? ओके, प्रश्न काय केला आहे, किती टेबल बनवतील। तर तुम्हाला माहिती आहे आपण काय करतो, कामगार पहिले का आपण लिहितो, किती कामगार आहेत? 10 कामगार आहेत। त्यानंतर बघू टेबल, किती टेबल बनवतायत ते? 20 टेबल बनवतायत। त्यानंतर त्यांना दिवस लागतायत, किती दिवस लागतायत? 8 दिवस लागतायत। त्यानंतर लागतायत, तर मग आता पुढचे कामगार बघा, 5 कामगार किती, या कामगाराच्याच खाली लिहा 5 कामगार 20 दिवसात, हे दिवसच्या खाली दिवस, 20 दिवसात किती टेबल बनवतील, म्हणजे इथं क्वेश्चन मार्क, कारण की टेबलच्या खाली आपल्याला हा टेबलच्या खाली टेबल क्वेश्चन मार्क येईल। तर मग लक्षात घ्या याला कसं सॉल्व्ह करायचं आहे। याच्या अगोदरच्या क्वेश्चन मध्ये बघितलं होतं आपण की या दोघं कामगारांचं दोघं काम दिले होते, ओके, म्हणजे इथं पण संख्या होती, इथं पण संख्या होती। आता इथं एक संख्या आहे पण इथं गायब आहे, म्हणजे ही काढायची आपल्याला। तर करायचं काय मित्रांनो, लक्षात घ्या, हे जेवढं पण पद आहे, ओके, हे सर्व व्यस्त करायचं। काय करायचं? व्यस्त। पण एक लक्षात घ्या, जे पहिले कामगारांचं काम आहे ते व्यस्त होत नाही, ते सेम ठेवलं जातं। काय? सेम ठेवलं जातं। म्हणजे कसं व्यस्त होणे म्हणजे काय, सर्व संख्या खालच्या वरती, वरच्या संख्या खाली, असं आणायचं आपल्याला। तर मग बघा, पहिले कामगार किती होते? 10 आहेत, आणि सेकंड किती आहेत? 5, म्हणजे 5 तुमचा कुठे जाईल? वरती। त्यानंतर एक लक्षात घ्या, तुम्हाला काय म्हटलं मी, जे पहिले कामगारांचे किती टेबल बनवतायत, जे दिले किती टेबल होते? 20, तर ते सेम वरतीच राहणार आहे, ते खाली येणार नाही, 20 ठेवले। त्यानंतर हे 5 तुमच्या वरती गेला, त्यानंतर आता हा 20 पण कुठे जाईल? वरती गुणामध्ये,
हा 20 वरती गेला, राहिलं काय काय तुमचं, हा 10 आणि 8, हा 10 कुठे येईल खाली, त्यानंतर हा 8 कुठे येईल खाली, म्हणजे असं तयार होईल. म्हणजे काय तयार होतंय ते 5 गुणिले 20 गुणिले 20 भागीला 10 गुणिले 8. आता इथं तुम्हाला काय भाग द्यायचा आहे, तर बघा 10 एक 10, 10 दुने 20, 2 ने भाग जाते 8 ला, बे एक बे, बे चौक 8, आता 4 ने आपण 20 ला भाग देऊ, 4 एक 4, 4 पंचे 20, राहिला काय मित्र तुमचा 5 गुणाकार मध्ये 5, 5 5 25, म्हणजे इथं दुसरे कामगार किती टेबल बनवतील, 25 टेबल बनवतील सर. तर हा प्रश्न तुम्ही आरामाने सॉल्व्ह करू शकता. ओके, क्वेश्चन बघू आपण टाइप नंबर 3. तर काय आहे बघा प्रश्न खूप मोठा आहे, पण त्याला सॉल्व्ह करण्याची टेक्निक खूप सोपी आहे. तर बघू आपण काय आहे प्रश्न बघा. 2 पुरुष किंवा 4 मुले यांना एक काम पूर्ण करण्यासाठी 10 दिवस लागतात. किती दिवस लागतात, 10 दिवस लागतात. तर 3 पुरुष आणि 2 मुले, किती पुरुष, 3 पुरुष आणि 2 मुले यांना एकत्रितपणे ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील, असा प्रश्न केला गेला मित्रांनो. तर बघा हा प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा आपल्याला ते थोडक्यात बघू. तिकडे लक्ष द्या. बघा मी तर पुरुष, मुले आणि दिवस लिहिले. मग बघा सुरुवातीला किती पुरुष आहेत मित्रांनो, सर 2 पुरुष आहेत. त्यानंतर किती मुले आहेत, 4 मुले आहेत, आणि यांना एक काम करण्यासाठी किती दिवस लागतात, 10 दिवस लागतात. किती दिवस, 10 दिवस. त्यानंतर बघा लक्षात घ्या, तर 3 पुरुष म्हणजे जे सेकंड पुरुष आहेत ते बघायचे आहेत आपल्याला. 3 पुरुष, आता हे पहिले पुरुष होते, हे सेकंड पुरुष. आपण काय करायचं आहे, हे पहिले 2 पुरुष आणि सेकंड पुरुष किती मित्रांनो, 3 पुरुष. म्हणजे याच्याच खाली ती संख्या 3 पुरुष आणि 2 मुले आणि 2 मुले यांना ते काम एकत्रितपणे पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील. म्हणजे इथं काय येईल आपला क्वेश्चन मार्क. तर एक लक्षात घ्यायला कसं सॉल्व्ह करायचं आहे मित्रांनो, पुरुष आणि मुले जे दिले तुम्हाला, तर यांची जी संख्या असेल तर त्यांच्या क्रॉस गुणाकार करायचे. मग क्रॉस गुणाकार कसं करायचं ते थोडक्यात लक्षात घ्या. बघा 2 गुणिले हा 2, ओके, म्हणजे क्रॉस गुणाकार. त्यानंतर 4 गुणिले 3 म्हणजे काय, 2 गुणिले 2 किती झालं मित्रांनो, 4. त्यानंतर 4 गुणिला 3 किती झाले, 4 त्रिक 12. इथपर्यंत आलं लक्षात. जो आपण क्रॉस गुणाकार करतोय त्यांची करायची तुम्हाला बेरीज. ओके, 12 आणि 4 किती होतील मित्रांनो, सर 16 होतील. किती झाले, 16. आता प्रश्न पूर्ण सॉल्व्ह झालेला नाही, एक स्टेप आपली शेवटची बाकी. तर ती काय बाकी बघा लक्षात घ्या. जे पहिले पुरुष, जे पहिले मुले आणि दिवस आहे त्यांच्या सरळ गुणाकार ठेवायचा. म्हणजे कसा, पहिले पुरुष किती आहेत आपले, सर 2, गुणामध्ये मुले किती आहेत 4, त्यानंतर त्यांना किती दिवस लागतात, 10 दिवस. ओके, हे सर्व गुणामध्ये ठेवले आपण. अनेक लक्षात घ्या, जो क्रॉस गुणाकारची बेरीज आली आहे त्याला भागाकार मध्ये घेऊन या. भागाकार मध्ये म्हणजे काय, हा 16 कुठे येईल तुमचा, खाली भागाकार मध्ये. ओके, आता करा आपली कटाकाटी, म्हणजे भाग द्यायचा आपल्याला. 4 ने कुठे भाग जाते, 16 ला, 4 एक 4, 4 चौक 16. त्यानंतर लक्षात घ्या मित्रांनो, 2 ने कुठे भाग जाईल, 4 ला, बे एक बे, बे दुने 4, आणि 2 ने 10 ला भाग देऊन टाका, बे एक बे, बे पंचे 10. म्हणजे मित्रांनो हे 3 पुरुष आणि 2 मुले यांना एकत्रितपणे काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील, 5 दिवस. म्हणजे तो क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येईल आपला, 5 दिवस. ओके मित्रांनो, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मित्रांना पाठवा. ओके, बाय मित्रांनो.